विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाच्या 9व्या पाठाला सुरुवात करणार आहोत आणि तो आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. बघा, मागच्या पाठामध्ये आपण भारतातील प्राचीन इतिहास अभ्यासत आहोत. तर आता आज आपण दक्षिण भारतातील राज्यांचा अभ्यास करू आणि तेही प्राचीन काळातील. तर यामध्ये तुम्हाला चेर, पांड्या आणि चोळ राजघराणे यांचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर सातवाहन राजघराणे बघायचे, वाकाटक राजघराणे, चालुक्य राजघराणे, पल्लव राजघराणे आणि राष्ट्रकूट घराणे यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या अगोदर तुम्हाला एक नकाशा दिसतोय बघा भारताचा, आणि तो प्राचीन काळातील राजघराण्यांचा दिलेला आहे. आणि विशेष करून हा जर नकाशा तुम्ही ऑब्झर्वेशन केला तर तो दक्षिण भारताचा आहे. दक्षिण भारताचा प्रदेश यामध्ये दर्शवलेला आहे, सीमारेषा दर्शवलेल्या आहेत आणि या प्रदेशात असलेले सगळ्या राजघराण्यांची नोंद तुम्हाला वाचायला मिळते. तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताना प्राचीन जर घराण्यांचा तुम्हाला नकाशा आढळला तर तो नकाशा निश्चितच अभ्यासत जा. नकाशाच्या एका बाजूला सूची दिसते आणि त्या सूचीकडे बघा, मी दाखवते तुम्हाला. इसवी सन पूर्व 1 ते इसवी सन 8व्या शतकातील दक्षिण भारत याचा तुम्हाला नकाशा हा दिलेला आहे. म्हणजे सूची कशी वाचायची तर चौकोन दिलेला असतो आणि त्यात काही खुणा असतात. त्या खुणा आपण नकाशामध्ये शोधायच्या. आता इथं तुम्हाला खूण दिसते लेणीची, ती सगळ्या ठिकाणी जिथं जिथं खूण असेल ना तिथं तिथं लेण्या असतील. मंदिराची खूण दिसते, चित्र मंदिराचं दिसतंय बघा, अशी खूण असलेल्या ठिकाणी मंदिर असतं. आणि वर्तमान राज्यसीमा म्हणजे आत्ताच्या सद्यस्थितीत असलेली भारताची राज्याची सीमा, असा अभ्यास तुम्हाला करायचा आहे नकाशा वाचताना. आणि बघा, मंदिराची जिथं जिथं खूण दिसते तुम्हाला या नकाशामध्ये तिथं तिथं मंदिर असतील. कांचीच्या ठिकाणी मंदिर दिसतंय पल्लव घराण्यात, महाबलीपुरमच्या ठिकाणी तुम्हाला मंदिर दिसतंय. नंतर इकडे पण तुम्हाला पैठणच्या ठिकाणी, वेरूळच्या ठिकाणी लेण्याचं चित्र दिसतंय, खूण दिसते तुम्हाला. पट्टदकल, ऐहोळे, बदामी इथं तुम्हाला मंदिराची खूण दिसते. चालुक्य घराण्यात इथं मंदिरं आढळतात आणि काही ठिकाणी तुम्हाला लेण्यांची खूण दिसते. नाणेघाटच्या ठिकाणी कार्ले, भाजे, नाशिक जवळ दिसते ती खूण, वेरूळला आहे, अजिंठ्याला आहे. हे सगळे लेण्यांचे खूण आहेत. आणि अरबी समुद्र हा दक्षिण भारतातील सीमारेषांना लागून असलेल्या तिन्ही बाजूंनी समुद्र, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर. वर्तमान राज्यसीमा तुम्हाला दिसते हे, ती सुद्धा तुम्हाला या नकाशातून अभ्यासातला मिळेल. म्हणजेच अभ्यास करताना नकाशासुद्धा व्यवस्थित सूचीनुसार अभ्यासत जा. लक्षात घ्या. आता भारताच्या नकाशा आराखड्यात दक्षिण भारतातील महत्त्वाची ठिकाणे दाखवा असा जर प्रश्न आला तर तुम्हाला महत्त्वाची ठिकाणं ओळखता यायला हवे. जर मी विचारलं तुम्हाला लेण्यांची ठिकाणं सांगा दक्षिण भारतातील, तर तुम्ही चटकन सांगायला हवं की मॅडम वेरूळ, अजिंठा, कार्ले, भाजे, नाणेघाट इथं लेण्या होत्या. मग कशावरून? तर मी सूची वाचून त्यातून शोधल्या. जर मंदिरं कुठे कुठे होते तर तुम्हाला ते सांगता यायला हवं की कांची, महाबलीपुरम या ठिकाणी मंदिरं होते, कारण मला मंदिरांची खूण तिथं सापडली आहे. हे तुम्हाला जर शोधता आलं तर याचा अर्थ तुम्हाला नकाशा अभ्यासता आलेला आहे. लक्षात आलं? चला, आता आपण चेर, पांड्या आणि चोळ राजघराण्याचा अभ्यास करू. दक्षिण भारतातील प्राचीन राजसत्तांमधील 3 राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो. तत्कालीन साहित्य म्हणजे त्यावेळेस आढळलेल्या साहित्यामध्ये तुम्हाला तो उल्लेख आढळतो. आता यामध्ये चेर, पांड्या आणि चोळ या त्या राजसत्ता होत्या. या राजसत्ता इसवी सन पूर्वीच्या 4थ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. इसवी सन पूर्वीचं 4थं शतक लक्षात घ्या. आता आपलं 2021 साल सुरू आहे, इसवी सन 2021 सुरू आहे. याच्या पूर्वीचे 4 वर्ष अगोदरच्या काळात त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. तामिळ भाषेतील संगम साहित्यात या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे. त्या कोणत्या? चेर, पांड्या आणि चोळ राजघराणे. संगम साहित्य हे प्रसिद्ध साहित्य तामिळ भाषेमध्ये आहे आणि त्यामध्ये ते वाचताना तुम्हाला या राजघराण्यांचा उल्लेख आढळतो, काहीतरी संदर्भ सापडतो.
मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही त्याचा उल्लेख आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात म्युसिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे. या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला याचा उल्लेख आढळतो. म्युसिरिस या बंदराचा उल्लेख आढळतो आणि ते बंदर हे चेर राज्यात होते त्यावेळेस. या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने या वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेतील इतर देशांमध्ये निर्यात होत असेल. इटली हा देश हा निर्यातीसाठी भारताशी निगडीत होता आणि रोम हे प्रसिद्ध शहर जोडलं गेलेलं होतं भारताला. पश्चिमेकडील इतर देशांमध्ये निर्यात होत असायची. पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होता. पांड्य हे जे राजघराणं होतं ना, त्याचा उल्लेख आज आजच्या या तामिळनाडूमध्ये होता. पांड्य घराणं दिसतंय बघा तुम्हाला. तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती. मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती. मदुराई हे जे प्रसिद्ध शहर आहे तामिळनाडूतील, ते पांड्य राज्याची राजधानी होती आणि आजसुद्धा मदुराई हे कपड्यासाठी, सिल्कसाठी, त्याचबरोबर बऱ्याचशा चांगल्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते. यांचे राज्य हे तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते असं मानलं जातं आणि अशा पद्धतीने हा दक्षिणेकडील प्रदेश उत्कृष्ट राजघराण्यांनी प्रसिद्ध होता. पुढचं राजघराणं होतं ते सातवाहन राजघराणं. त्याचा आपण अभ्यास करू. मौर्य साम्राज्यानंतरच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशांतील स्थानिक राजे स्वतंत्र झाले. मौर्य साम्राज्यांचा जसा ऱ्हास होत गेला, मी तुम्हाला समजावलेलं होतं मागच्या वेळेसच, तर सम्राट अशोक या कर्तृत्ववान सम्राटानंतर मौर्य साम्राज्याचा हळूहळू त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये ऱ्हास होत गेला आणि मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतात काही ठिकाणं, महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातही स्थानिक राजे म्हणजेच त्या ठिकाणी असलेले राजघराणे हे स्वतंत्र झाले. त्यांनी छोटी छोटी राज्य स्थापन केली. हे राजांनी आपल्या आसपासचे छोटे छोटे प्रदेश जिंकून घेतले आणि आपले राज्य विस्तार केला. कारण मौर्य साम्राज्याने या सर्व प्रदेशावर विस्तार केलेला होता. एक क्षत्रिय अंमल होता. त्यापैकी एक सातवाहन राजघराणं पण होतं. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्याची राजधानी होती. त्यावेळेस पैठण या शहराला कोणतं नाव होतं? प्रतिष्ठान. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. सिमुक हा त्यांचा संस्थापक होता. रिकाम्या जागाला हा प्रश्न विचारला जातो की सातवाहन घराण्याचा संस्थापक टिंबटिंब हा होता. तर राजा सिमुक हे लक्षात ठेवा. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील काही महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. काही नावं या राजघराण्यातील, सातवाहन राजघराण्यातील हे नाणेघाटातील लेखांमध्ये आढळतात आणि आपल्या इतिहासाच्या भौतिक पुराव्यासाठी किंवा लिखित पुराव्यामध्ये हा उल्लेख आढळतो. म्हणजे लिखित पुराव्यामध्ये हा उल्लेख ग्राह्य मानला जातो, कारण त्यामध्ये तसं स्पष्ट लिहिलेलं असल्यामुळे की हा संस्थापक होता, सिमुक हा संस्थापक होता. आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींची नावंसुद्धा त्या कोरीव लेखांमध्ये आहेत नाणेघाटातील लेण्यात. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. काही राजे सातवाहन राजघराण्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर त्यांच्या आईचं नाव ते लावायचे. आपण वडिलांचं नाव आपल्यानंतर लावतो, पण पूर्वी पितृसत्ताकप्रमाणेच मातृसत्ताक पद्धतीसुद्धा असावी असं लक्षात येतं. कारण आईचं नाव हे अगोदर लावायचे ते सातवाहन घराण्यातील राजे लोक. उदाहरणार्थ गौतमी सातकर्णी म्हणजेच काय, गौतमीचा पुत्र सातकर्णी. सातवाहन राजघराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या पराक्रमांचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखांमध्ये केलेले आहे. हा गौतमी सातकर्णी जो होता तो सुद्धा पराक्रमासाठी प्रसिद्ध आहे. त्याचा उल्लेख नाशिक जवळच्या लेण्यांमध्ये केलेला आहे. त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला होता. शककर्ता जो होता नहपान, त्याचा त्याने पराभव केलेला होता. आधी आपण या गौतमीपुत्राचा उल्लेख ऐकून घेऊ, त्याचं जाणून घेऊ माहिती. गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखामध्ये
त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा केलेला आहे. आता याचा अर्थ काय होतो? संस्कृतमधील शब्द आहे त्रिसमुद्र तोय पीतवाहन, म्हणजे ज्याच्या वाहनांनी 3 समुद्राचं पाणी, तोय म्हणजेच काय, पाणी प्यायलेले आहे असा. याचाच अर्थ होतो ज्या राजाचे घोडे 3 समुद्रांचं पाणी प्यायले आहे असा राजा. 3 समुद्र म्हणजेच कोणते असतील बघा? आत्ता आपण नकाशा पाहिला, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. या 3 पर्यंतच्या प्रदेशावर ज्याने विस्तार केलेला आहे किंवा राज्य केलेलं आहे, ज्याचे घोडे फिरलेले आहेत असा राजा म्हणजेच त्रिसमुद्र तोय पीतवाहन. बंगालचा उपसागर, हिंदी महासागर या त्याचबरोबर अरबी समुद्र या 3 समुद्रांचं पाणी तो प्यायलेले आहेत त्याचे घोडे. त्याच्या काळात सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. बघा, एवढा विस्तार त्याच्या राजघराण्याचा त्याने केलेला होता. आता आपण नाणेघाटाची माहिती जाणून घेऊ. तुम्हाला माहीत आहे का, नाणेघाट पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर जुन्नर मुरबाड रस्ता असलेला घाट रस्ता नाणेघाट या नावाने ओळखला जातो. 5 किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे 2000 वर्षांपूर्वी सातवाहनांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला होता. या घाटाची निर्मिती 2000 वर्षांपूर्वी झाली होती. पूर्वी हा घाट देश व कोकण यामधील मुख्य व्यापारी मार्गांपैकी एक होता. व्यापार व वाहतूक यासाठी हा घाट रस्ता वापरला जात असे. कोरलेला रांजण आजही तेथे पाहायला मिळतो. नाणेघाटातील लेण्यांत सातवाहन राजांच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख आहेत की त्यावरून त्यांची माहिती आपल्याला मिळते आणि इतिहासाचा हा लिखित पुरावा आपल्याला तिथं आढळतो. ज्यालाही भेट द्यायची असेल त्याने नाणेघाटाला भेट देऊ शकतात. जर तुम्हाला जास्त इतिहासाचा अभ्यास जाणून घ्यायचा असेल, माहिती मिळवायची असेल तर नाणेघाटाला भेट द्या. पुण्याहून ठाण्याच्या सीमारेषेवर तो घाट आढळतो आणि सुमारे 5 किलोमीटर लांबीचा हा घाट आहे. तुम्ही बघू शकतात, भेट देऊ शकतात. सातवाहन राजांच्या मूर्ती आणि प्राचीन शिलालेख तुम्ही वाचू शकतात आणि त्यावेळेसचा आपला प्राचीन इतिहास कसा समृद्ध होतो ती पण माहिती तुम्हाला मिळेल. सातवाहन राजा आणि राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णने या शिलालेखात लिहिलेली आहेत. असा हा शिलालेख लिखित पुरावा म्हणून इतिहासाचा सिद्ध होतो. एवढी आपण सातवाहनांची माहिती घेऊ आणि राहिलेला भाग पुन्हा उद्या शिकू.